आपण कुठे चाललं? आपण चाललोय आपल्या सबस्क्रायबरला एक छोटासा धबधबा दाखवायला। तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आदिवासी भटकंती आणि मी अनंता पांडू इंदोळा। तर चला, एक छोटासा तुम्हाला धबधबा दाखवतोय जो आमच्या गावापासून फक्त आणि फक्त 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरती आहे, म्हणजे चालत आलं तर। आणि तो तुम्हाला आज मी धबधबा दाखवतोय। आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला तो धबधबा कसा वाटला। तर चला जाऊया आज आपला मिनी धबधबा पाहायला। मित्रांनो, बायको घाबरते, जंगलाचा रस्ता आहे त्यामुळे जरा ती घाबरलेली आहे, कारण तिला या जंगलात कधी आणलेलं नाही। पण गावापासून फक्त 10 ते 15-20 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि खूप छान आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल पाहिल्यानंतर। माझ्या पाठीमागूनच आहे। आलीस का? आले इकडनं जाऊ आपण, इकडनं बघा। आता झाडं खूप झालेले आहेत आपल्या फॉरेस्ट खात्याच्या माध्यमातून। हे बघा, इथे पण झाडं लावण्यात आलेलं आहे, जर तुम्हाला दिसत असेल तर खूप झाडं लावलेत आता। आणि आग लागल्यामुळे ते जरा जळून गेलेले आहेत, परंतु आता पाणी पडलं त्यामुळे मस्त फुटलेले आहेत। मित्रांनो, आता आपण खूप आतमध्ये आलोय, सगळीकडे जंगल आहे आणि बायको घाबरलेली आहे। तिला वाटलं का कुठे चालवलं आणि कुठे नाही। घाबरू नकोस, आपण चाललोय धबधबाच पाहायला। तर जंगल आहे, तुम्ही पाहू शकता सगळीकडे, हे बघा। सावकाश सावकाश आहे बरं का, खूप उतरणं आहे त्यामुळे सावकाश सावकाश उतरावं लागतंय। आणि सोना बघा कशी उतरते, सावकाश आहे। तर मित्रांनो, फायनली आपण आता येऊन पोचलोय या जो धबधबा आहे या ओढ्यामध्ये। आणि सोना तिकडे पडले असते, ते बघा, सावकाश आहे सावकाश। हा जो ओढा तुम्हाला दिसतोय, हा बघा, याच ओढ्याने आता आपल्याला सरळ खाली जायचं आहे आणि आपल्याला मिळणार आपला धबधबा। इकडे इकडे माझ्या पाठीमागे, इकडे खाली, इकडे माझ्या पाठीमागे जायचं आहे आपल्याला आणि त्याच ओढ्याला आपल्याला मिळणार आपला धबधबा। तर चला जाऊया धबधबा पाहायला। हा बघा मित्रांनो, धबधबा, मिनी धबधबा। पण हा नाही आपला धबधबा जो दाखवायचा आहे, तो अजून खाली आहे। पण असे छोटे मोठे जे
धबधब्यासारखे वाटणारे तुम्हाला या ओढ्याला खूप दिसतील. खाली बघून चाला. तर आपण येऊन पोचलोय फायनली या मिनी वॉटरफॉल पाशी. इथे जरासे जे खडक आहे ते चिकट झालेले आहे, त्यामुळे आपल्याला सावकाश जपून पाय टाकावं लागेल. आणि हा बघा इथून पडतोय आमचा मिनी वॉटरफॉल म्हणजे छोटा धबधबा, जो आमच्या कोंडेवाडी गावापासून फक्त 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, मी तुम्हाला या धबधब्यापर्यंत घेऊन येईन. आणि आता तुम्हाला दाखवतोय थोडक्यात कसं पाणी पडतं ते. जागेवरती उतरताना बायकोची कसरत चालू होती. फायनली ती उतरलेली आहे आणि आपण पण आता उतरूया. मित्रांनो, हा बघा आमचा मिनी धबधबा, जो कोंडेवाडी गावापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि आता इथे मला आंघोळ करूशी वाटले, पण मी कपडे बदलायला आणले नाही, तरी पण आंघोळ करूया. तर चला आता आपण करूया आंघोळ. आणि त्यामध्ये सोबत तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला या जागेवरती यायचं असेल तर नक्कीच या, मी तुम्हाला इथे घेऊन येईल. आता माझा आवाज तुमच्यापर्यंत स्पष्ट येत नसेल तरी पण कमेंट करून नक्कीच सांगा. चला आता आपण जाऊया या छोट्याशा धबधब्यामध्ये.